नमस्कार. जय भवानी, जय शिवराय. ज्या औरंग्याने अनेक हिंदूंची मंदिरं पाडली आणि जो औरंग्या एवढा नीच होता, जो हिंदूंवर आक्रमण करायला आला होता, त्याच औरंग्याचा उदो करणारे अनेक राजकीय लोक आहेत. तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करायचं होतं, तेव्हा अनेक राजकीय लोकांनी त्याचा विरोध केला. आणि दुसरी गोष्ट, त्याच औरंग्याचं थडगे आज भव्य दिव्य आहे. आणि राजकीय लोक पहिले जायचे हार घालायला त्याच्या ह्याच्यावर. का? कारण मुसलमानांची मतं मिळायला पाहिजे ना. म्हणून माझं म्हणणं आहे, या औरंग्याचं थडगं काढलं गेलंच पाहिजे. आणि जर ठेवायचं असेल ना, तर एखादं कुत्रं मुतल ना येता जाता, तेवढं थडगं ठेवा इतिहास काढण्यासाठी, चालेल. औरंग्याने अनेक हिंदूंची मंदिरं पाडली. त्यातली काही मंदिरं तुम्हाला सांगू इच्छितो. औरंग्या जेव्हा गुजरातचा सुभेदार होता, म्हणजे 1645 ते 46च्या दरम्यान त्याने चिंतामणी मंदिर पाडलं. आणि हे चिंतामणी मंदिर जैन धर्माचं होतं. आणि याचा पुरावा तुम्हाला मिराअत-ई-अहमदी या पुस्तकात मिळेल. जैन धर्माचं चिंतामणी मंदिर पाडल्याचा पुरावा. औरंग्या बादशाह असताना 1669 रोजी त्याने काशी विश्वनाथ हे मंदिर पाडलं. आणि याचा पुरावा तुम्हाला मासिर-ई-आलमगिरी या ग्रंथात मिळेल. काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा पुरावा. 1670 मध्ये रमजानच्या महिन्यात मथुरेमधील केशवराय हे मंदिर पाडलं. आणि याचा पुरावा तुम्हाला मासिर-ई-आलमगिरी या ग्रंथात मिळेल. केशवराय मंदिर पाडण्याचा पुरावा. औरंग्या 1705 मध्ये पंढरपूरला मुक्कामी असताना तेव्हा त्याने पंढरपूरचं मंदिर पाडण्यासाठी सांगितलं. आणि मंदिरासमोर गोमांस टाका असं सांगितलं. पंढरपुराचं मंदिर पाडा असा आदेश देणारा पुरावा. मी तुम्हाला आता 3-4 उदाहरणं दिलीत. यापेक्षा जास्त मंदिरं औरंग्याने या हिंदुस्थानात पाडलेली आहेत. त्यामुळं सरकारला नम्र विनंती करतो की औरंग्याचं थडगं हे काढलं गेलंच पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र.